Amazon कंपनी 30,000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर आता गदा आणली जाते। Amazon कंपनीत पुन्हा ले ऑफ करणार असल्याची ही माहिती प्राप्त होतीये। Amazon कंपनीने हा मोठा निर्णय घेतलाय। कंपनीच्या ले ऑफचा छोट्या दुकानदारांवर मात्र परिणाम होणार आहे। Amazonचा आणि आपला जो आहे ते आता जी रिअल मार्केटिंग होती, आता आम्ही जे स्टोअर ओपन करून आहेत, स्टोअर ओपनला कसं माहिती आहे, Amazonमुळे काय आलं, प्रत्येकाला आळशी झालाय माणूस। आपल्या मोबाईलवरती गेला, मोबाईलवरून ॲप उघडला की त्यांना डायरेक्ट त्यांना तो तिथे ॲप उघडला की त्यांना हव्या त्या गोष्टी मिळतात। 30,000 माणसं जवळजवळ त्यांनी घरी बसवली। याचा अर्थ 30,000 नोकरीदार वर्ग घरी बसलेला आहे। मग 30,000 नोकरीदारांना त्यांना आता रोजगार कुठे नाहीच आहे। कसं आहे काय की ही फॉरेन पॉलिसी आहे, डोर टू डोर जे शॉपिंग करायचे ते बंद झालं। म्हणजे माणसाला आळस खाऊन गेला। ह्या लोकांनी ज्या पद्धतीने प्रचार केलेला, ॲड केलेला की विदिन 1 सेकंडमध्ये कॉल केला की तुम्हाला सर्व्हिस घर बसल्या भेटायची, त्यामुळे स्वाभाविक दुकानात कोण यायला मागत नव्हता। तर आमचा ठपच झालेला त्या टायमाला। 50% त्यावेळेला फरक पडलेला बिझनेसवरती की लोक दुकानं यायला मागत नव्हते, त्यामुळे खूप परिणाम वाईट झालेला। लय फरक पडलाय। लोक आता दुकानात यायला मागत नाही, ते मोबाईलमध्येच ऑनलाईन बघूनच ऑर्डर करतात। त्याच्यामुळे आमचा धंदा लय कमी पण झालेला आहे। बट तिकडे फ्रॉड पण जास्त होते Amazonला। आम्ही पण बघितलं, कस्टमरची कंप्लेंट पण येतात आमच्याकडे की आम्ही Amazonवर मागवलं, ते लोक आता रिप्लेस करून देत नाही, वॉरंटी पिरियडमध्ये वॉरंटी भेटत नाही। त्यामुळे ते लोक आता डायव्हर्ट पण व्हायला लागले आहे। बरेच लोक डायव्हर्ट पण व्हायला लागले, पण लय फरक पण पडतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।